लेखिका काम आंबेडकर नाम वंदन भाऊ आंबेडकर जिंदाबाद। पुणे शहरातील प्रत्येक मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर एक कोण ना कोणतरी अशी एक जोडी आहे जी अतिशय चर्चेत राहिलेली आहे आणि त्याच पद्धतीने हा प्रभाग 23 जो आहे तो सुद्धा तितकाच चर्चेत होता। कारण या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटाकडून या भागामध्ये दोन गुंड किंवा ज्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचं कुटुंब आहे अशा दोन जणांना या भागातून तिकीट दिलं होतं। ते म्हणजे एक सोनाली अंदेकर आणि दुसरा म्हणजे लक्ष्मी अंदेकर। तर याबाबतचे आता निकाल जे समोर येतात अगदी अटीतटीचा सामना जो आहे तो शेवटपर्यंत पाहायला मिळाला आणि यामध्ये आत्ताचे जे निकाल आलेले आहेत त्यामध्ये सोनाली अंदेकर जो आहे तर त्या 3228 मतांनी विजयी झालेल्या आहेत आणि लक्ष्मी अंदेकर ज्या आहेत त्या 140 मतांनी विजयी झालेल्या आहेत। यामध्ये त्यांच्या जर विरोधात आपण बघितलं तर प्रतिभा दंगेकर म्हणजे रवींद्र दंगेकरांची पत्नी ज्या आहेत तर त्यांच्या विरोधात उभ्या होत्या आणि या सगळ्याच लढतीकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं। कारण की पुणे शहरातील वाढती गुन्हेगारी त्यासोबतच हे सगळं गुंडगिरी या पार्श्वभूमीवर पुणे शहरातून जेव्हा अजित पवार यांनी या दोघी जणींना तिकीटं दिली, एबी फॉर्म दिला तेव्हा मोठी टीका करण्यात आली होती। मात्र आता हा जो त्यांचा प्रभाग आहे तर या प्रभागामधून मात्र त्यांनाच इथला मतदारांनी निवडून दिलेलं पाहायला मिळतं। यामध्ये प्रतिभा दंगेकर म्हणजे रवींद्र दंगेकरांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना एकूण 10,579 मतं पडलेली आहेत। तर लक्ष्मी अंदेकर ज्या आहेत त्यांना 12,633 मतं पडलेली आहेत। यासोबतच ऋतुजा गडाळे ज्या आहेत त्यांनी सुद्धा अतिशय चुरशीची हे केलेली आहे, त्यांना 12,493 मतं पडलेली आहेत। आणि कल्याणी कोमकर या संपूर्ण निवडणुका जेव्हापासून लागल्या किंवा जेव्हा पण लक्ष्मी अंदेकर आणि त्यासोबतच सोनाली अंदेकरांना जेव्हा तिकीटं मिळाली तेव्हा त्यांनी सुद्धा यावर खूप टीका केलेली आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यांनी सांगितलं होतं जर या दोघींना सुद्धा तिकीटं दिली किंवा एबी फॉर्म जर अजित पवारांनी दिला तर त्या आत्मदहनाचा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला होता। मात्र आत्ताचं चित्र जे आहे ते आपल्याला खूप वेगळं पाहायला मिळतं। इथल्या मतदारांनीच त्यांना खरं तर निवडून दिलेलं आहे। यामध्ये अंतिम जो निकाल आहे त्याच्यामध्ये सोनाली अंदेकर ज्या आहेत तर त्या 3,228 मतांनी म्हणजे अधिक मताधिक्य जे आहे ते त्यांना मिळालेलं आहे आणि त्यासोबतच लक्ष्मी अंदेकर ज्या आहेत तर त्यांना 140 मतं म्हणजे मताधिक्य आहे। त्यामुळे एकूणच आता यावर टीका करणारे लोक जे आहेत किंवा या सगळ्या ह्याच्यावर जे हे करणारे लोक होते तर त्यांचा कुठेतरी त्यांनी आवाज बंद केलेला आहे। त्यांचे जे हे त्यांना मिळालेलं मताधिक्य आहे, त्यांना जे लोकांनी निवडून दिलेलं आहे, जे मतदान केलेलं आहे तर त्याच्यामुळेच त्यांना खरं तर आपल्याला पाहायला मिळतं की यामध्ये त्या कुठेतरी विजयी झालेल्या आहेत आणि लोकांनी त्यांच्याच नावाला पसंती दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना यानपुरे, सिविक मिरर।